आहे. तर आता मी रात्री परत मुंबईला जाणार आहे कार्यक्रम संपल्यावर. तर ही सिव्हर असे जी आम्हाला टेन्शन देऊन गेली आहे की रात्री नको ॲक्सिडेंट होतं, मी राहते इकडे. आता हे टेन्शन म्हणजे कुठली रास मला हे कळतच नाही, सिव्हर की कन्या. त्याने मावशीचं टेन्शन घेतलंय की माझ्या मावशीला काय झालं तर उद्या नाटकांचं काय, म्हणून त्याने कदाचित कॅन्सल केलं असेल. ते सिंहवाले टेन्शन घेत नाही ना, सिंहेमुळे लोकांना टेन्शन येतं, ते पण शक्यता. पण सिंहवार असेच आणखी मला काय आहे की हिच्याकडे बघून अंदाज येतो सिंहवार नक्कीच असणार. पण हिची पण सिंह आहे आणि सुहास भालेकरची पण सिंह आहे, ते तर असे कडके आहेत. असं काही नसतं नाही. म्हणजे तुम्हाला मगाशी सांगितलं मी, राशीत नक्षत्र असतात. कदाचित त्यांचं मघ असेल, त्यांचं पूर्व असेल, नक्षत्रामुळे पण असा फरक पडू शकतो. पण ते बारीक आहेत का झाडे आहेत ह्याच्यावर मात्र राशी ठरत नाही ना, त्याच्या स्वभावावर जास्त अंमल असतो. शरद काका, तुम्हाला मी एक विचारते. काका म्हणायची गरज होती का? काहीतरी सिंहवाले असे सगळा मूड घालून टाकलाय. तरी बरं शरद आजोबा नाही म्हणले. बरं ठीक आहे, बोला. पण त्यावर उत्तर देता आलं असतं, म्हणा काही हो. मला असं विचारायचंय की जी रास ठरवली जाते किंवा जी अमक्याची राशी आहे तमक्याची राशी आहे, तर मूल जन्माला आल्याबरोबर त्याची रास ठरते का ती नाळ कापल्यापासून त्या मुलाची रास बघितली जाते? त्याच्यावरही गमती जमती आहेत. जन्मवेळीच्या फार गमती जमती आहेत. काही लोक काय म्हणतात की त्या गर्भात मुलाचा जो पहिला हृदयाचा ठोका पडतो ती वेळ ठेवावी. आता काय कान पोटाला लावून बसायचं का? काही जण म्हणतात नाळ कापली की वेळ ठेवावी, पण काही जण म्हणतात मूल रडलं की वेळ ठेवावी. पण एक बाई म्हणाली आमचं कार्ट रडलंच नाही 2 दिवस. पण मूल आईपासून वेगळं होणं ही वेळ ती धरतात. पण तुम्ही आजच्या काळात ते बघा, इतका प्रकार विचित्र आहे. घड्याळ आहे तेवढी, भुंगे. पण एका माणसाने असं जिद्दीने केलं की ज्योतिषाला बरोबर वेळ लागते ना, तो स्टॉपवॉचच घेऊन गेला. त्या नर्सने येऊन सांगितलं लडका हो गया, याने फडक्कन ते बटन दाबलं. 8:56:53 खुश झाला एकदम. आणि काय त्याला दुर्बुद्धी आठवली, त्याने सहज विचारलं कभी हो गया लडका? ते म्हणे अभी कुछ आधा 1.25 घंटा हो गया. आता 1.25 तासाने ती बाई बाहेरून सांगते मुलगा झाला, आणि शहाणा सेकंड टू सेकंड वेळा ठेवतोय. मग त्याने विचारते म्हणे बघा तुमच्या वेळा ठेवणं आमचं काम नाही, आई आणि बाळ सुखरूप आहेत का नाही ते बघणं आमचं काम आहे. आजच्या काळात सुद्धा असा वेळेत फरक पडतो. आणि विषय आला म्हणून सांगतो, 1942 ते 45 वॉर टाइम होता. त्या काळात घड्याळ 1 तास पुढे केली होती. आणि बहुतेक ज्योतिषांची रिडिंग त्या काळातले चुकतात, कारण ती ऍडजस्ट करून घेतली नाही त्याने. यांच्या प्रश्नापुरतं बोलायचं झालं, खरोखरच नाळ कापली की मूल वेगळं होतं, त्यावरून ती वेळ ठरवतात. पण पूर्वी कुठे असं होतं? पूर्वी विचारलं की किती वाजता जन्माला आलं मूल, तर कोंबडं आरवले तेव्हा. मग तेच आता सांगितलं नाही. काय समजायचं? मुला असं ज्योतिषाला का पत्रिका बनवायची होती बाईला, ती गेली ज्योतिषाकडे. तर ज्योतिषाने विचारलं मुलाची वेळ काय, तर ती म्हणाली 500चं धरण फुटलं आणि लगेच हा झाला. त्याने विचारलं 500चं धरण कधी फुटलं, तर म्हणे हा होण्याच्या आधी 10 मिनिटं फुटलं. आता कशी पत्रिका बनवणार ते? याला एकच मार्ग आहे की अतिशय पद्धतशीर जे इंटरनॅशनल घड्याळ आहे ती बरोबर त्या स्थानाची, आणि हा फरक पडतो. 24 सेकंदाचा फरक पडला तर 1 विकला बदलते. जन्म वेळ अतिशय महत्वाची आहे, आणि ती व्यवस्थित घड्याळ. आता टीव्ही आहे आपल्याकडे, रेडिओ सांगत असतो घड्याळ, त्याच्यावर न लावायला हरकत. साधारण असं म्हणतात की एखादा कोणाचं काय जे नशीब असेल ते कोणी बदलू शकत नाही. तर असं सांगितलं जातं की तुम्ही हा खडा वापरा, तुम्ही हे करा ते करा. तर त्या गोष्टींचा खरंच काय उपयोग होतो का? आता थोडा विषय वेगळा आलाय राशीच्या पेक्षा, पण तरी आपण त्याचं उत्तर देऊ. खडा म्हणजे तुम्हाला रत्न म्हणायचं ना? रत्न. कारण खडे रस्त्यात पण मिळतात. नाही ते तर आहे. रत्नाची गंमत पुण्यातली मी सांगतो तुम्हाला. पुण्यात एका तरुण मुलाला असं वाटलं की आपण प्रेमात पडावं. प्रेमात पडणार काय कार्यक्रम आहे का? आणि तो गेला एका ज्योतिषाकडे, आणि ज्योतिषाला म्हणाला मला प्रेमात पडावं असं वाटतंय, काय यश मिळण्यासाठी काय करावं? तर ज्योतिषी कुठल्या राशीचा होता कोण? तो म्हणाला प्रेमाचा कारक ग्रह शुक्र आहे.
तर आधी तू शुक्राचा हिरा वापर. जाणकारांना माहितीये 32,000 रुपये कॅरेट शुक्राच्या हिऱ्याची किंमत आहे, इंडिगो डायमंड. त्याला पाव सेंट सांगितला, मी त्याने 8,000 रुपये खर्च केले. मग तो म्हणाला की शुक्राचा रंग आकाशी निळा आहे, तू आकाशी निळ्या रंगाची सफारी किंवा काय ते कपडे कर, आणि शुक्रवारी शुक्राचा होरा, त्या होऱ्यात मी तुला तो काढून दे, तू हिरा घाल, ते निळे कपडे घाल, आणि तुझ्या घराच्या पूर्व दिशेला त्या दिवशी शुक्र आहे, ती दिशा आली बालगंधर्वची. तर मला तिथे तू उभा राहा आणि ह्या तासात तुला जी मुलगी आवडेल तिला तू हॅलो कर. ते येडं उभं राहिलं तसं. त्याला जी क्लिक झाली, आवडली, त्याने तिला हॅलो केलं, तिने काय लक्ष दिलं नाही. तर ह्याच्या पक्क डोक्यात बसलं होतं, हिरा हातात, काय यश मिळणार, तो तिच्या मागे मागे जायला लागला. तिचा भाऊ शाखा प्रमुख, तिचे वडील जे होते ते सगळे बजरंग दलचे कार्यकर्ते होते. आधी तिने जोडला, मग त्याने जोडला, मग पोलिसने जोडला. मग वदापटांच्या एका कार्यक्रमात मला तो एकदा भेटला आणि मला म्हणाला, असं कसं रिडिंग चुकतं, पण तुझ्या पत्रिकेत प्रणय स्थानात मंगळ हर्षल मार खाण्याचे योग आहेत, आधी ते बघायला लागेल. ते तुम्ही मुळात पत्रिका बघितली नाही तर असं काय सोपं आहे का लग्न जमणं? आता तुम्ही मला सांगा, तुम्ही किती हिंडताय, असं जमते का पटकन? आपल्याला वाटतं का तसं? तेच आता विचारणं होतं तुम्हाला की तेच की वृषभ राशीच्या मुलाने कुठच्या राशीच्या मुलीबरोबर लग्न करावे? वृषभ राशी इतकी गोड आहे, कुठल्याही मुलीशी त्याचं ऍडजस्टमेंट होऊन जाते. कारण असं की त्यांना एक स्किल असतं, तर त्यांच्या मनाप्रमाणे नाही झालं, इझिली त्यांना कुठेही काय अवेलेबल असतं दुसरीकडे. त्यामुळे मनातला जो प्रकार आहे त्यांचा, त्यांना असं बाकीच्या लोकांचे प्रॉब्लेम आहे तो. पण हे तुम्हाला अजिबात तसं काय टेन्शन ठेवण्याचं कारण नाही. तेच हे प्रत्येक वृषभला लागू आहे म्हणजे. हो, जवळजवळ प्रत्येक. शुक्राची राशी आहे, रोमॅन्टिक राशी आहे. तुम्ही आता सांगितलं एका मुलाचं उदाहरण हो, की प्रेमात यशस्वी होण्यासाठी त्यानं अगदी तो हिरा खरेदी केला, सफारी शिवली, उभा राहायला सगळं केलं. पण असे बरेच लोक इथे बसलेले असतील, त्यांना जाणून घ्यायचे की कुठला मुद्दा काम करेल, कुठल्या याच्यावर भर द्यायला हवा. त्यांना जर यशस्वी प्रेमवीर व्हायचं असेल तर त्यांनी काय करायला हवं? माधुरीजी, मी तुम्हाला खरं सांगू, ज्याला ते पण शिकवावं लागतं त्यांनी या भानगडीत न पडलेलं बरं. नाही, समजा एखाद्याच्या राशीत असं म्हटलं असेल की बाबा रे जरा जपून, म्हणजे प्रेमात पडणारी मुलं त्यांना मूर्त बिर्त लागत नाही, अंधार पडला की आपोआप बाहेर पडतात. तो त्यांचा मूर्तच असतो तो सोयीस्कर. आणि तो जो बाबांना विचारायला लागला, बाबा आता मी काय करू, मग त्या बाबांनी सांगायचं आता असा जा, ते काय खरं नाही आहे. प्रेम ज्याचं तोच करत असतो. आणि म्हणून मला आता याच्यावर एक आठवलं की लोक वाचतात आणि काही ठरवतात ना. मीन राशी जरा भोळसट आहे, तर मीन राशीच्या एका बाईने अनसूया, सीता, सावित्री या सगळ्यांची वर्णनं वाचली आणि ते म्हणाले मैत्रिणीला, मी पण आता पतिव्रता व्हायचं ठरवलंय. काल मी 1 तास पतिव्रता होते, हळूहळू वाढवणार आहे आता. तर काही कोर्स आहे का तो पतिव्रतेचा? तसं मला वाटत नाही कुठे, पण बघतो मी, तपास करतो, प्रेम कसे करावे, प्रेमात यश मिळवण्याचा कोर्स वगैरे असेल तर मी